नमस्ते सर, श्री दर्शन भारती विद्यालयात आपले स्वागत आहे. मी राशी मनोज दानखडे. आज आपल्या मुलाखतीला इथे खंडारकर सर आलेले आहे. आपण आमच्या विद्यालयात आलात, आमची शाळा कशी वाटली? अत्यंत सुंदर ही शाळा आहे. शाळेचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि आल्या आल्या ज्ञानाचं बोध होते. या लावलेले जे फ्लेक्स आहे त्यामधून विज्ञानाचं या ठिकाणी आम्हाला बोध झाला. तुमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला आणखी काय उपक्रम राबविता येईल? माझ्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या शाळेमध्ये जे काही उपक्रम होते माझ्या अपेक्षेप्रमाणे अधिक आहे. म्हणजे आणखी कुठले उपक्रम घ्यावं हे सांगायचं झाल्यास स्पर्धा परीक्षेचे उपक्रम तुमच्यामध्ये होतेच, तर त्याकरता एखाद्या महिन्यातून जर टेस्ट घेतल्या गेली, समजा तुमची चाचपणी केल्या गेली की 25 मार्काची जर टेस्ट घेतली त्यातून मग तुमचं सामान्य ज्ञान जर तपासलं गेलं तर नक्कीच हा फायदा तुम्हाला भविष्यात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामध्ये होते. तुमच्या यशाचे सूत्र काय आहे? माझ्या यशाचे सूत्र आहे आलेली संधीचं सोनं करणं. म्हणजे जे कोणती संधी येईल त्या संधीचं सोनं केलं. आलेला समोर कुठलाही प्रसंग असो त्याला सामोरे जा, प्रयत्न करा, त्यातून नक्कीच सोल्युशन मिळेल. आणि ते मी करत आलो आणि आज तुमच्यासमोर आहोत. आम्ही कोणते प्रयत्न केले तर तुमच्याप्रमाणे यशाची उंची आम्हाला गाठता येईल? नक्कीच हा प्रश्न अत्यंत चांगला विचारला राशी. तो विद्यार्थी दर्शक असताना उंची गाठायची असेल तर प्रयत्न कोणता केला पाहिजे, तर जे तुमचा अभ्यासक्रम आहेत त्याचा सखोल अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणजे जे सर्व शिक्षक शिकवतात ते तुम्ही ठरवले अभ्यास केले पाहिजे किंवा जेवढं शिकवलं तेवढं तरी तुम्ही केलं पाहिजे. विशेष नेहमी सांगायचं झाल्यास तुम्ही रेग्युलर शाळेत असलं पाहिजे. म्हणजे सातत्य हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्गात बसून असताना जे सर शिकवतात ते आत्मग्रहण करण्याचा प्रयत्न करा. दिलेला होमवर्क जो आहे तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हेच गमक आहे. सर, आपल्या जीवनाचा प्रवास कसा झाला? माझा जीवनाचा प्रवास अत्यंत कठीणही म्हणता येणार नाही आणि सोपाही म्हणता येणार. ज्याप्रमाणे तुमच्या मेश्राम सरांचा प्रवास आहे की मेश्राम सरांचा प्रवास अत्यंत खडतर आहे. म्हणजे घराला पडद्याचं दारापासून तर सिमेंटचे टोपले उचलण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. तेवढा माझा कठीण प्रवास नाही. तरी पण मी जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला शिकत असताना वसतिगृहात राहायचो आणि वसतिगृहात राहत असताना आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वसतिगृह बंद असतात. यावेळेस दवाखान्यामध्ये काम करावं लागलं. त्यानंतर मेडिकलमध्ये सुद्धा काम करावं लागलं. हे करत असताना आलेले अनुभव कधी कठीण होते, परंतु अनुभव देऊन जाणारे होते आणि त्यातूनच शिकत गेलो. माझ्या एज्युकेशनच्या बाबतीत सांगायचं झाल्यानंतर मी जर 10वी केल्यानंतर मी सर्वप्रथम ITI केला. ITI केल्यानंतर 11वी 12वी केलं. 11वी 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले, 75% होते आणि असं वाटलं की आता DED होऊन शिक्षक होणार. परंतु त्यावेळेस DEDची लिस्ट खूप हाय जायची आणि असं करत करत दिवाळी आली, परंतु मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली नाही आणि माझं ते वर्ष ड्रॉपआउट झालं. म्हणजे 1 वर्ष माझं वाया गेलं. तर मी ITI केला असल्यामुळे जळगावला कंपनीमध्ये गेलो आणि जळगावच्या कंपनीमध्ये मी KBX कंपनी होती जे ब्रेक शू बनवते, त्या ठिकाणी सतत 8 तास काम करायचं आणि रोज फक्त 70 रुपये होतं 2005-06 मध्ये. ते काम मी 4-6 महिने केलं. त्यानंतर बिमार पडलो आणि घरी आलो. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला दाते कॉलेज यवतमाळ या ठिकाणी मी प्रवेश केला. माझं इंग्लिश लिटरेचर होतं. त्या ठिकाणी मिळालेले मला जे प्राध्यापक होते देशपांडे सर होते, देशमुख सर होते, मेहरे सर असतील, मेहरे मॅडम असतील, माझे खास जे प्रिय सर आहे ते कलांडे सर, यांच्या मार्गदर्शनात घडत गेलो. तसंच मित्राची संगत मला छान लागली आणि वसतिगृहात असल्यामुळं कॅलिबरचे मुलं सगळे त्या ठिकाणी होते आणि त्याचाही फायदा झाला. त्यानंतर मी गव्हर्नमेंट BEDला यवतमाळलाच गव्हर्नमेंट BED केलं. त्यानंतर ST डिपार्टमेंट या ठिकाणी क्लर्क म्हणून लागलो सगळ्यात सुरुवातीला.
आणि त्या ठिकाणी लागल्यानंतर कळलं की 1 वर्ष मी कुठलाही अभ्यास केला नाही की आता नोकरीला लागलो, बरं झालं असं वाटलं. परंतु लक्षात आलं की त्यामध्ये एस टी डिपार्टमेंटला असलेला पगार हा खूप कमी होता आणि हा पगारामध्ये आपलं भागणार नाही, म्हणून मी 1 वर्षानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला आणखी पुन्हा तयारी सुरू केली आणि 1.5 वर्षानंतर 2012मध्ये कृषी विभागामध्ये क्लर्क म्हणून लागलो चंद्रपूर या ठिकाणी. सोबतच मुंबईला मंत्रालय लिपिकमधून लागलो. हे दोन्ही पोस्ट होत्या. मी इकडे गेलो, कृषी विभाग चंद्रपूर या ठिकाणी जॉब केला. सोबतच आता ज्या पोस्टवर आहे ती पोस्टची जी परीक्षा होती ती दिली होती. आणि हे सगळं करत असताना ग्रामशोधची पण माझी पोस्ट निघाली होती. त्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो. 2012ला PSI जी होती ते मुख्य परीक्षा पण पास झालो, परंतु आता जशी शरीर एस टी आहे त्यापेक्षाही मी असा हडकळा होतो आणि ती त्या ठिकाणी माझ्यासाठी ते फिजिकल फिटनेस जे असतं ते त्याच्यात मी क्वालिफाय होणार नव्हतं, म्हणून मीच पत्र लिहून MPSCला सांगितलं की मी PSI मध्ये भाग घेणार नाही. त्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून बोटोनी या ठिकाणी गव्हर्नमेंट आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी रुजू झालो आणि आता तोच प्रवास माझा आदिवासी विकास विभागामध्ये सुरू आहे. आदिवासींच्या मुलांसाठी शिकवण्याचं कार्य आता सध्या करत आहोत. शिक्षकापेक्षा चांगल्या दर्जाची नोकरी असताना तुम्ही शिक्षकी पेशा का स्वीकारली? नक्कीच शिक्षिका पेशापेक्षा इतर नोकरी ही चांगली आहे असं मला वाटत नाही. कारण की शिक्षकाला जो सन्मान आहे, जो मान आहे आणि शिक्षकाच्या हाती पिढी घडवण्याचं जे काम आहे हे मोठं आहे. तर मला नक्कीच पिढी घडवायची होती किंवा B.Ed केलं होतं. अपघातानं का होईना, मी अपघातानं शिक्षकी पेशात आलो, परंतु या पेशात आल्यानंतर मात्र मी या पेशाला समरस झालो आणि विद्यार्थ्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. शिक्षण क्षेत्रासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असल्यामुळं मारेगावसारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देत असताना स्वामी विवेकानंद अभ्यासिकाही सुरू केली आणि त्यामध्ये 9 वर्ष झाली असता आमचे तब्बल 39 विद्यार्थी हे लागले. आता त्या लागण्याचं श्रेय त्यांचं जे पुण्य आहे हे आम्हाला मिळालं. म्हणून शिक्षक हा नेहमीच भाग्यवान असतो. इतर नोकरी जरी मोठी असली परंतु हे पुण्य करण्याचं भाग्य इतर लोकांना ते मिळत नाही. म्हणून शिक्षकी पेशा हा माझ्या दृष्टीने तर सर्वांच्या दृष्टीनं श्रेष्ठ आहे. धन्यवाद सर.